बापरे! केवढा मोठा कद्दू म्हणून आम्ही हसायला लागलोत आणि बारामती कृषी प्रदर्शनामध्ये मी पोहोचलो होतो आणि बारामती कृषी प्रदर्शनामध्ये प्रचंड गाड्या आणि प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती. कारण नाव नोंदणी करायची होती. नाव नोंदणी केली. त्यानंतर तिकीट घेतलं. ₹7 तिकीट होतं आणि मग आतमध्ये आम्ही गेलो. आतमध्ये गेलं की सुरेश बाप्पा धसत दिसले. सुरेश बाप्पा धसांना रामराम केला. तिथून पुढे मग आम्ही पोहोचलो हे कद्दू पाहायला. अरे बाप रे बाप! हे कद्दू म्हटलं गावात पूर्ण गाव जेवण जरी दिलं तरी हे कद्दू संपायचं नाही. असा एवढा कद्दू बघितल्यानंतर आम्ही हैराण झालो. कारण 4-4, 5-5 फुटाचे हे कद्दू होते आणि हे कद्दू पाहून आम्ही हसायला लागलो. कारण गावातली लोकंसुद्धा खायची नाहीत यांना म्हणून असं म्हणत हसलोत. आणि पुढे आल्यानंतर हे शेती तंत्रज्ञानाचे काही फवारणीचे म्हणजे प्रोडक्ट आहेत तेही तुम्हाला मी दाखवलेलेच आहेत. त्याच्या रील्ससुद्धा आहेत. आणि हा लाल कंदारी गुलवा आहे. 7 लाख रुपयाला मागितलाय पण विकत नाही. हा पाळण्यासाठी आहे आणि जवळपास म्हणजे बघितलं तर हा केवढा मोठा उलवा आहे तुम्ही बघू शकता. आणि बारामती कृषी प्रदर्शनामध्ये हा उलवा सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर घरी असाल तर या उद्या बारामतीला. महाराष्ट्रातला पहिला नंबर आहे. आणि प्राइस काय म्हणजे मागितला 7 लाख रुपयाला होता. पुढे आलोत की हिरा आणि सोनया ही बैलजोडी आम्हाला पाहायला मिळाली. आणि शेतकऱ्यांनी या बैलजोडीला अत्यंत मेहनतीनं यांची तब्येत जशास तशी ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. त्याचबरोबर काळ्या माऊली नावाचा हा बैल आहे. आपण पाहू शकता. आणि पाहायचं असेल तर आपण बारामती कृषी प्रदर्शनामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळेल. माऊली नावाचा हा बैल सुद्धा आम्हाला पाहायला मिळाला. काळी कपिला गाय ही मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर खिल्लार गायी जास्त पाहायला मिळत नाही. पण बारामती कृषी प्रदर्शनामध्ये ही खिल्लार गाय आपल्याला पाहायला मिळते आहे. काळी कपिला गाय आणि काळ्या कपिला गाईला सुद्धा या ठिकाणी सजवलेलं आहे. त्यानंतर संकरित गायी सुद्धा प्रदर्शनामध्ये पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर शेळ्या असतील. ह्या शेळ्या तर मला नवीनच वाटल्या कारण मी ह्या शेळ्या पहिल्यांदाच पाहिल्या होत्या. कारण ह्या शेळ्या थोड्या वेगळ्या म्हणजे आकाराच्या आहेत. आणि तुम्हाला काय वाटतं या शेळ्यांकडे बघितल्यानंतर? आणि त्यानंतर जर बघितलं कोंबड्यासुद्धा प्रदर्शनामध्ये होत्या. कडकनाथ कोंबडी असेल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गावरान कोंबड्या ह्या सगळ्या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळत होत्या. आपण पाहू शकता ह्या सगळं म्हणजे कोंबड्या आहेत. त्याचबरोबर डॉग म्हणजे जे जर बघितलं श्वानप्रेमींसाठी सुद्धा या ठिकाणी डॉग शोसुद्धा आयोजित केला गेलेला होता. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची डॉग आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर हे डॉग कुठल्या जातीचे आहेत आपण कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. मला त्याबद्दल जास्त माहिती नाही आहे. एक फक्त कारवान जातीचा त्या ठिकाणी दिसतो तेवढा मला माहिती आहे. आणि त्याचबरोबर आम्ही पुढे गेलो तर बघितलं तर काय शेळ्या आमच्याकडून वरतूनच पाहायला लागल्या होत्या आणि महाराजासारख्या शेळ्या चरत होत्या. शेळ्यांना खाताना पाहून वाटलं आता चला आपल्यालाही भूक लागली. मग काय बघितलं ते खाऊची जत्रा होती आणि तिकडे मग गेलो खाऊ जत्रामध्ये. आणि तिकडे गेल्यानंतर अगोदर ज्यूस पिलं. त्याचबरोबर म्हणजे काही खाल्लंसुद्धा. आणि पुढे आलो तर बघितलं काय सोयाबीनपासूनच पनीर बनवायचे. सोयाबीनपासून बनवलेलं हे पनीर आहे. विचारपूस केली आणि पनीरचा रेटही विचारला. तो सविस्तर व्हिडिओ मी टाकणारच आहे. आणि पुढे आलोत मग काय खाऊ गल्लीतून बाहेर आल्यानंतर ड्रोन बघितले. ड्रोन कॅमेरा नाहीत बरं का, हे आहेत फवारणीचे. मग ते इथून पुढे निघालो तर बघितलं समोर तर कापूस वेचणारी मशीन. आणि ही मशीन बघितल्यावर तर आम्ही चक्क हैराणच झालो. कारण ही मशीन एवढी मोठी होती आणि कापूस तर वेचत होती आणि कापूस वेचून ते स्टोअर कुठं करत होती याचाही व्हिडिओ मी बनवलेलाच आहे. आणि तिथून मग कापूस वेचणाऱ्या मशीनसोबत फोटो काढला. तिथून पुढे आलोत. पुढे आल्यानंतर दौंडवरून मला भेटण्यासाठी रणजित नावाचा हा तरुण संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांच्यावरती नितांत प्रेम करतो तोही भेटायला आला होता. त्याचेही धन्यवाद मानले आणि तिथून आम्ही निघालोत.